हॅलो, सेलिब्रिटी कट्टावर मी वृषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्हाला आत्ता थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की मी आत्ता कुठे आहे. तर येस, मी आहे आत्ता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या घरामध्ये. आणि खरं तर हा नवा सीझन जेव्हापासून अनाऊन्समेंट झाली या सीझनची, त्यानंतर सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती की हा नवा सीझन कसा असणार आहे, त्याच्यानंतर त्याची थीम कशी असणार आहे. आणि या सीझनचं एक खास वैशिष्ट्य म्हणा किंवा एक शॉक जो स्टार्टिंगलाच आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे नवीन होस्ट रितेश देशमुख यावर्षी होस्ट करणार आहे. तर नवा सीझन आहे, नवा होस्ट आहे, त्याबरोबरच एक कमाल अशी नवी थीम घेऊन बिग बॉस आपल्यासमोर येणार आहेत. आणि सो हीच घराची सफर, या बिग बॉस घराची सफर मी तुम्हाला आत्ता इथून दाखवणार आहे. सो चला आता आपण एक एक एरिया कवर करूया. आत्ता आहे मी गार्डन एरियामध्ये आणि हा गार्डन एरिया कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते. एन्जॉय करा. संपूर्ण घराचा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या आता हे जे आहे ते आपण मेन एंट्रन्सला आलेलो आहोत. इथून तुम्ही सगळेजण बघता की मेन कंटेस्टंट जे आहेत त्यांची जी एंट्री होते ना ती मेन इथून होते. हे ते मेन गेट. सो हा आहे स्विमिंग पूल. आपण स्विमिंग पूलमध्ये बघतो की बरेच कंटेस्टंट इथे रात्रीच्या वेळेला इथे छान गप्पा मारत असतात, छान टाईम स्पेंड करत असतात. त्यांचे जे काही बेस्टीज झालेले असतात, कम्फर्ट झोन त्यांच्यासोबत त्यांचा झालेला असतो, त्यांच्यासोबत ते इथे गप्पा मारत असतात. आणि आपण एक तुम्ही नोटीस करा की ह्या स्विमिंग पूलमध्ये बरेच टास्कसुद्धा होतात. हा आहे जिम एरिया. तर मी आत्ता इथे आहे, गॅलरी आहे, गार्डन एरियामध्येच गॅलरी आहे. आणि जर का तुम्हाला आठवत असेल ना तर गेल्या वर्षीसुद्धा गॅलरी होती. आणि अगेन टास्क सुरू असताना कंटेस्टंट काही वरती जातात, गप्पा मारतात, टास्कबद्दल काही चर्चा करतात. सो मी तुम्हाला दाखवते ही गेल्या वर्षीपेक्षा काही वेगळी आहे का त्याचप्रमाणे थोडीफार आहे ते आपण बघूया. या गार्डन एरिया आहे आणि तिथेही गॅलरी असल्यामुळे इथे खालती जे टास्क सुरू असतात तर ते टास्क इथे बसूनसुद्धा आपण ते बघू शकतो. आता इकडे या. तर तुम्ही दरवर्षी बघत असाल की हा जो काही एरिया आहे तिथे आपल्याला जेल बघायला मिळते. कारण टास्कमध्ये जे कोणी चुकतं किंवा काही चुकीचं वर्तन करतं, रूल तोडतं, स्पेशली रूल तोडतात, असे सगळे जे काही कंटेस्टंट असतात त्यांना इथे या जेलमध्ये शिक्षा होत होती. पण आता यावर्षी हे जेल इथे नाही आहे. तर आपण ह्याला एक स्टडी रूम म्हणू शकतो किंवा एक मी टाईमसाठी रूम असू शकते ही, असं आपण म्हणू शकतो. सो मी तुम्हाला दाखवते यातून ही कशी. या सो येस, इथे आपण मी टाईम समजून बसू शकतो किंवा कोणाला काही सिक्रेटली गप्पा मारायच्या असतील, काही शेअरिंग करायचं असेल, किंवा आता हा गार्डन एरिया आहे आणि गार्डन एरियामधली ही रूम असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की इथे बसून सकाळचा जो चहा असतो तो इथे बसून ते घेऊ शकतील. कारण हे बघा इथे छान कपसुद्धा आहेत, 2 कप आहेत. सो दोघंजण इथे बसून मस्तपैकी चहाचा आनंद घेऊ शकतात. तर या आतूनसुद्धा तुम्ही हा लुक बघू शकता. तर खूप मोठं असं
मोठासा हा किचन एरिया आहे. आता मी इथे उभी आहे. इथे जसं की अन्न शिजतं, वेगवेगळे पदार्थ शिजतात, तशाच गॉसिपसुद्धा शिजतात. अनेक आता हे इथे जे काही चेअर्स आहेत ना, त्या गॉसिपसाठीच आहेत असं आपण म्हणू शकतो. काही जण इथे बसून काही हेल्प करत असतील, गॉसिप्स करत असतील, काही शेअरिंग करत असतील, तर हे सगळं इथे होतं. जसं किचनमध्ये आपण म्हणतो ना, की जेवण करण्यासाठी स्पाइस इम्पॉर्टंट असतो, मसाला इम्पॉर्टंट असतो. सो तो मसाला ना तुम्हाला इथे मिळणार आहे किचनमध्ये. आणि चहा साखरेचे डबे आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशली किचनमध्ये मसाला नसेल ना तर कुठल्याही जेवणामध्ये तुम्ही कुठलाही पदार्थ करा किचनमध्ये काहीच त्याला मजा नाही आहे त्या जेवणाला. तसंच आहे किचनमध्ये जर का काही गॉसिप्स झाल्या नाहीत, काही चर्चा झाल्या नाहीत, तर त्याला काही मजा नाही आहे त्या गॉसिप्सला. सो हे सगळं इथे रंगणार आहे. तर मी आता आहे कन्फेशन रूमच्या बाहेर. ह्याच्या आधी मी तुम्हाला किचन एरिया दाखवला कसा आहे, किचन कसं आहे दाखवलं. आत्ता मी उभी आहे ना ते लिव्हिंग एरियामध्ये, आणि लिव्हिंग एरियामध्ये मी उभी आहे कन्फेशन रूमच्या बाहेर. सॉरी मी तुम्हाला रूम नाही दाखवू शकत कारण ती लॉक आहे. आणि जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कन्फेशन रूममध्ये बिग बॉसना ज्यांच्याशी बोलायचं असतं किंवा कंटेस्टंटना बिग बॉसजवळ बोलायचं असतं, तर तिथे या रूममध्ये बोलवलं जातं. बिग बॉस त्या कंटेस्टंटना इथे बोलवतात. आणि त्यानंतर इथे सगळे तुम्ही बघू शकता डोळे आहेत. याचं कारण बिग बॉसचं सगळ्यांवरती लक्ष असतं आणि कन्फेशन रूममध्ये तुम्हाला त्याची कबुली द्यावी लागते. सो त्याच्यामुळेच हे सगळ्या कंटेस्टंटवरती ना ते वॉच ठेवणार आहेत, नजर ठेवणार आहेत. त्याच्यासाठी इथे हे सगळं ना हा सगळा कॉर्नर आहे ना तो डोळ्यांचा आहे. आणि हे बघा हे जे आहेत ना ते तुम्ही नीट बघा, एकमेकांवरती ना ओरडत आहेत. हे जे काही प्राणी आहेत इथे वेगवेगळे प्राणी आहेत, एकमेकांवरती ओरडत आहेत. तुम्ही नीट बघा. आणि हे ओरडत आहेत त्याचं रिझन असं आहे की आपले कंटेस्टंट जे आहेत घरातले ते सुद्धा टास्कमध्ये असेच एकमेकांवरती ओरडत असतात. त्यांची अगदी मारामारीपर्यंत वेळ येते कधी किंवा एकमेकांवरती असेच धावून जातात एकमेकांवरती. आणि त्यावेळेला बिग बॉसना मात्र त्यांच्यामध्ये पडावं लागतं. सो याच्यासाठी ना हे इतकं छान त्यांनी एक विचारपूर्वक हे त्यांनी केलेलं आहे ना, खूप सुंदर आहे हे. अंगावर ओरडतात. सो तशीच ही सगळी थीम त्यांनी इथे केलेली आहे. सो ती बघू शकता. हा आहे लिव्हिंग एरियाचा सोफा. तर इथे बसून वीकेंडची चावडी जिथे रंगते ती ही जे इथे सगळे कंटेस्टंट बसतात. आणि समोर होस्टजवळ सगळे कंटेस्टंट ज्या काही गप्पा मारतात, काही रितेश सर आता यावेळेला जे होस्ट करणार आहेत ते कंटेस्टंटना जिथे समोर आपण बघतो बाचा TV ज्याला म्हणतात तो समोर आहे. आणि इथे सगळे कंटेस्टंट बसतात आणि चावडी रंगते ती इथे बसून. सो येस, इथे तुम्ही बघू शकता हा लिव्हिंग एरिया आहे. आणि इथे तुम्ही बघा पुन्हा गाडगीळ आणि सन्स स्पॉन्सर्ड आहेत बिग बॉस मराठीचे. आणि सगळ्या स्त्रियांचा जो मेन काय म्हणतो त्याला आवडीचा जो विषय असतो ना
ते आहे, तिथे ज्वेलरी आहे, नेकपीस आहेत, इयरिंग्स आहेत, डायमंड्स आहेत ना, ते डायमंड्स आहेत. आणि आय थिंक हे जे हा जो नेकलेस आहे तो मला असं वाटतं की जो कोणी विनर होणार असेल त्याला आहे. आणि हे ब्रेसलेट आहे, हे ब्रेसलेट आहे. सपोज मेल कंटेस्टंट विनर झाला तर त्याला ते ब्रेसलेट मिळणार आहे, आणि फिमेल कंटेस्टंट विनर झाली तर त्याला तर तिला ही रिंग मिळणार आहे, इयरिंग्स आहेत आणि नेकलेस आहे. सो हा सगळा सेट त्यांना मिळणार आहे. सो असं आहे. बघूया आता कोण विनर होणार आहे आणि कोणाला हा मान मिळतो आहे. पण हे जे आहे ना ते खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. हे आहे, हा डोळा आहे, बिग बॉसचा डोळा म्हणू शकता तुम्ही त्याला, कारण हे 3Dमध्ये आहे बरं का. हे आपणच आपल्याला दिसतोय आणि हे खूप आरपार दिसतंय. सो 3Dमध्ये आहे हे, आणि हे लाकडाच्या रूपात ते बनवलेलं आहे, लाकडामध्ये ते बनवलेलं आहे. सो तुम्ही ते संपूर्ण त्याचा लूक बघू शकता. मला मी गार्डन एरिया दाखवलेला आहे, किचन एरिया दाखवलेला आहे, बेडरूम दाखवलेली आहे, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काय दाखवायचं राहिलं माहिती आहे का, वॉशरूम. ते तुम्ही फक्त बघाच, काय थाट आहे ना त्या वॉशरूमचा, तर तुम्ही फक्त बघाच. पण वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक दाखवते. या, ही जी थीम आहे ना ती तुम्ही बघू शकता. इथे लिफ्टची थीम केलेली आहे, त्यांनी सिम्बॉल आहेत, आणि वरती ना टायटॅनिक टाईप ते तुम्ही एक थीम बघू शकता की ते जहाजामध्ये स्पेशली असं केलं जातं, तिथेही अशी थीम असते. सो त्या टाईप आहे. आता आपण आत बघूया काही थीम आहे ना ते आपण बघूया. या, ओहो, एक नंबर आहे. या, सो तुम्ही बघू शकता इथे बाथरूममध्ये ना सिल्वर कलरची थीम आहे, डायमंड आहे आणि सिल्वर कलरचं सगळी थीम आहे. आणि खरोखरच ना इथे कॅन्डल्स आहेत इथे. आणि त्याच्यानंतर हे जे काही सगळं आहे ना ते 3D रूपात त्यांनी केलेलं आहे, आणि खूप कमाल वाटतंय. बास, आम्हाला इथेच राहावं असं वाटतंय ना, असं इतकं बारीक केलेलं आहे ते त्यांनी. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. सो हे जे वॉशरूम आहे तिथे तुम्ही बघू शकता सिल्वर कलरची थीम आहे, डायमंडसुद्धा आहेत. आणि इथे तुम्ही बघताना कंटेस्टंट इथे बसून त्यांच्या मनातल्या गोष्टी शेअर करत असतात. त्यांना जे काही घरातल्यांबद्दल काही आठवण येत असेल, घरच्यांची काही आठवण येत असेल, तर ते इथे बसून सगळं दुसऱ्या कंटेस्टंटसोबत, त्यांच्या कोण जवळची व्यक्ती असेल त्यांच्यासोबत शेअर करत असतात. त्याच्यानंतर टास्कमध्ये सुद्धा काही खटकत असेल, काही आवडत नसेल, तर ते सुद्धा ते इथे बसून सगळं शेअर करतात. सो अशी ही आहे प्रशस्त अशी ही वॉशरूम एरिया आहे, ही वॉशरूमची रूम आहे, आणि खूप कमाल थीम आहे यावर इथली. आत्ता राजमहालाचा फील येतोय, आणि खरंच वाटत नाही आहे की हा वॉशरूम एरिया आहे, इतकं त्यांनी कमाल बनवलेलं आहे. तुम्हाला आधी गार्डन एरिया दाखवून झालेला आहे, त्यानंतर किचन दाखवलं आहे. आता आपण जाणार आहोत बेडरूममध्ये. चला पाहूया बेडरूम कशी आहे. या, या, सो येस, ही आहे बेडरूम. पूर्ण बेडरूमची सफर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण यावेळची बेडरूम आहेत ना खूप स्पेसियस आहे, आणि तुम्ही बघाल ना तर हे लिटरली राजमहालसारखा हा फील आलेला आहे, मी ते बघताय. सो गेल्या वर्षी आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे लावलेले होते, पण यावर्षी बघा प्राणी पक्षी सगळंच आहे, आणि प्लस मुखवटेसुद्धा आहेत. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने चक्रव्यूह जे म्हटलेलं आहे ना थीम, तर ती आपल्याला बघायला मिळते. आणि हे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा ना त्यांनी एक शेप दिलेला आहे, झुंबर आहे, आणि ते सुद्धा लिटरली अक्षरशः ना झगमगाट सगळीकडे झालेला आहे, आणि खूप राजमहालाचा सगळा इथे फील येतोय. तुम्ही इथे बघू शकता. या, सो दरवर्षीप्रमाणे तुम्ही बघता की इथे डबल आणि सिंगल असे इथे बेड्स आहेत, आणि अर्थात मुलं आणि मुली म्हणजेच गर्ल्स आणि बॉईज ह्या दोघांचीही एकच बेडरूम आहे. इथे तुम्ही बघताय बेडरूम आहे म्हटल्यानंतर साईडला एक छोटासा क्यूट असा
लॅम्प आहे. आता आपण बघणार आहोत मेन कॅप्टन रूम. कॅप्टन रूम म्हणजे ज्या आठवडाभर ज्यांच्याकडे या घराचा, संपूर्ण घराचा ज्यांच्याकडे ताबा असतो ती म्हणजे कॅप्टन रूम. आणि कॅप्टन नावाप्रमाणेच कॅप्टन रूम म्हटल्यानंतर खूपच स्पेशियस असं झालं पाहिजे. तर अशीच एक स्पेसियस कॅप्टन रूम आहे. चला बघूया. तुम्ही ही सगळी बेडरूम बघितलात. आता आपण जातोय कॅप्टन रूममध्ये. मी जसं आत्ता तुम्हाला म्हटलं की संपूर्ण घराचा ताबा ज्यांच्याकडे असतो तो म्हणजे या घराचा कॅप्टन. आणि कॅप्टन म्हटलं की नावाप्रमाणेच त्याची रूमसुद्धा अशीच प्रशस्त आणि कमाल असली पाहिजे. सो तशीच ही रूम आहे. चला दाखवते. मी आत्ता आहे कॅप्टन रूममध्ये आणि तुम्ही बघाल हा जो सगळा आत्ता जे काही डेकोरेशन आहे, हे बघा, हे जे सगळं आहे ना ते डायमंडचं आहे. आणि इथे सगळं जी काही डिझाईन तुम्हाला दिसते ती सगळी डायमंडची आहे. आणि हे जे आहे झुंबर ते क्रिस्टलचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. सो खूप कमाल आहे. आणि येस, इथे सुद्धा ना हे सुद्धा डायमंडचाच एक स्टोन आहे. हा डायमंडचाच एक स्टोन आहे. आणि इथे सुद्धा एक फ्लॉवर पॉट टाईप तुम्ही म्हणू शकता. सो अशी एक सुंदर अशी कॅप्टन रूम आहे. अगेन इथे सुद्धा जरी ही रूम कॅप्टनची असली तरीसुद्धा इथे बाकीचे सुद्धा कंटेस्टंट येऊन काही ना काही गोष्टी शेअर करत असतात. सगळ्या गोष्टी इथे होतात. सो येस, ही अशी आहे कॅप्टन रूम.